नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमध्ये आजचा दिवस आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. श्रीमती जयाताई यांचा एक प्रश्न आलाय. त्या म्हणतायत, आरोग्यशाही कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. यातला एक दिवस प्रश्नोत्तरांसाठी ठेवण्याची कल्पना खूपच छान आहे. माझी नात 2 वर्षांची आहे. तिच्या बुद्धीचा आणि स्मरणशक्तीचा चांगला विकास व्हावा यासाठी काय उपाय करता येतील? जयाताई, आरोग्यशाहीची संकल्पना आवडल्याचं कळवल्याबद्दल आपले खूप आभार. तुमचा प्रश्नही खूप छान आहे, कारण मेंदूच्या विकासासाठी, बुद्धी स्मरणशक्ती वाढण्यासाठी वयाची पहिली 5 वर्ष अत्यंत क्रुशियल असतात. त्यामुळे या काळात आहार, आचरण, औषधं, रसायन हा सगळ्यांच्या मदतीने मेंदूवर काम करण्याचा पुढे आयुष्यभर उपयोग होणारा असतो. घराघरात श्री गणेशांचं आगमन होण्याचा आजचा दिवस. गणेशाला बुद्धीची देवता म्हटलं जातं. त्यामुळे स्पष्ट उच्चारात म्हटलेलं गणेश स्तोत्र किंवा अथर्व शीर्ष नुसतं ऐकण्याचाही उपयोग होताना दिसतो. मेधा अग्नी बलवर्धिनी म्हणजे मेधा, अग्नी आणि शक्तिवर्धन करणारी शतावरी सुद्धा लहान मुलांसाठी उत्तम असते. त्यामुळे नातीला दुधात 1 चमचा शतावरी कल्प मिसळून देण्याचा उपयोग होईल. सुवर्ण हे तर बुद्धी, स्मृती आणि मेंदूच्या विकासासाठी वरदानच. अगदी तान्ह्या बाळाला म्हणून तर सोनं मधात उगाळून द्यायचं असतं. पण 2 वर्षांच्या मुलांसाठी सोनं द्यायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सुवर्ण सिद्ध जल. साधारण 2 ते 3 लिटर पाण्यामध्ये किमान 2 ग्रॅम शुद्ध म्हणजे 24 कॅरेटचं सोनं टाकून पाणी उकळलं की तयार होतं सुवर्ण सिद्ध जल. जयाताई, घरामध्ये श्री गणेश बसणार असले तर ओल्या नारळाचे छान मोदक बनवण्याचा बेत असेलच, पण एरवी सुद्धा नातीला अधूनमधून किसलेलं ओलं खोबरं, तूप आणि खडी साखर द्या आणि बघा बाल गणेशासारखी ती सुद्धा कशी स्मार्ट आणि हुशार बनते. आरोग्यशाहीसाठी तुम्हीही तुमचा प्रश्न स्क्रीनवर स्क्रोल होणाऱ्या ईमेल आयडीवर पाठवू शकतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.